मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाला चक्कीवाला सकाळी सकाळी धावत आला. पाय धरून म्हणाला, दिवजी दिवजी आधी मला माफ करा. अरे पर झालंय तरी काय? राती तू पीठ मागितलंस, म्या खोयानं नाही म्हणलं. हे पायताण घेऊन हाण मला. तुम्ही खरंच मोठी माणसं आहेसा. आता किंमत कळली व्हय भडव्या तुला? काय द्याच्या तेवढ्या शिव्या द्या, पर तुमच्यासाठी मला काहीतरी करू द्या. तू करून करून काय करणार? तुम्ही सांगाल ती. पाहिजे तर रोज 10 किलो आट्टा पुचिवतो. 10 किलोची गरज नाही. 7 किलो पुचिवलंच तरी रगड झालं. टप्पू आणि पाताड कायमचं गेलं ना. व्हय, मी हाय तवर फिरकायचा घास नाही त्यांचा. पळाला चक्कीवाला रामराम ठोकून. आज सुट्टी, रविवार. माझं सगळं आरामात चाललं होतं. मधीच बायको म्हणली, मटण आणा. आणतो. हितनं मोहर रोज मटान. परवाडायला तरी पाहिजे नव्ह. अगं सगळं परवाडतंय. माझ्या 1 किलो आट्याच्या चपात्या, अर्धा किलो मटान आणि मापटभर तांदूळ रोज शिजलं पाहिजे. बया बया बया, मला काय गहाण टाकायचा विचार आहे व्हय तुमचा? अगं तुला सगळं आयतं घरी मिळाल्याशी गाठ. गाठला उस्मान शेठ. खटाखट मटण तोडत बसला होता. भोवतीनं 7-8 गिऱ्हाईक. मला बघताच टवकारला. मग मिशीतनं फुदू फुदू हसला. या साहेब, किती देऊ? किलो जोग. मागची तंगडी मुठभर काळीच टाक. हा, ठेव तिथं तोडून बाजूला. मटान रुमालात बांधलं. तिथंच बाकड्यावरती बसून बिडी फुकली. वस्तीत माझ्या रूपानं नवा दादा आल्यानं सारीच टवकारल्याली. आपापलं मटण घेऊन पळाली. मटण संपलं तसा उस्मान शेठ खाली बसला. बोला साहेब, कसा दर लावलाय किलोचा? 26 रुपये. हितनं मोहरा 28 लावायचा. पण गिऱ्हाईक तक्रार करल. कोण तक्रार करत नाही. माझं नाव सांगायचं. मग तर काय अल्लाच पावला. अजून कुठं पावलाय? मोरचा ऐक. रोज किलोभर मटण पोच झालं पाहिजे माझ्या खोपटावरती. पण साहेब, पण नाही आणि बिन नाही. चलतो म्या. उस्मान शेठ तोंडात भाचका उंदीर घातल्यावानी गप झाला होता. पुन्हा पुन्हा वळून बघत होता. सारा गोरगरिबांचा तांडा माझ्या माग उभा राहिला होता. कुर्ऱ्यात फक्त सुलेमान गारुडी. मधमाशीच्या रिकाम्या पोळीसारखी त्याची करडी दाढी आणि कुणापुढेच न झुकणारे बिलंदर डोळे येता जाता मला आव्हान देत होते. एकटा गारुडी पण 7 बायका. साऱ्यांचाच खिसे कापायचा धंदा. इराणी माणसासारखा तंबू ठोकून राहत होता. साप नाचवायला, जादूचे खेळ करायला तो जायचा. गर्दी जमली की त्याच्या 7 बायका 7 अंगानं खिसे कापायच्या तयारीला लागायच्या. रोज 100-200 रुपयाला माराण नसायचा. झोपडपट्टीतला प्रत्येक दादा सुलेमानला घाबरायचा. त्याची एक बायको म्हणजे खाटकाची सुरी होती. एखादा आलाच नवऱ्याच्या अंगावर तर सातीबी तुटून पडायच्या. सरळ घडालाच हात घालत. मागे 2-4 वाट लागल्यानं गारुड्याचं कुणी नावच घेत नव्हतं. त्याच्या सापांना, भानामतीला सगळीच टरकून राहत. एक ख्रिश्चन पोरगा आदनं मधनं याचं. मला पान सिगरेट आणायचं. शिळ घालत तसंच कारखान्याकडं दुटीव जायचं. गारुड्याची सगळ्यात धाकटी बायको देखणी. तिच्यावरती ती पोर मरत असल्यालं मला बी गंमत वाटायची. पोर बी हुशार. येता जाता माझ्याजवळ थांबायचं. त्याच्या धाकट्या बायकोकडं बघून हसायचं. नवरा जाग्यावरती नाही असं बघून ती बी कवा कवा धावत याची. 4-2 वाक्य बोलून पाळायची. मला उगीच अप्रूप वाटायचं. त्याच्या जातीत ढिगानं पुऱ्या असताना ह्यो हिच्यावरच का म्हणून मरतोया समजना. 1-2दा सांगितलं समजून. शाणा हो, त्याची चुंदरीचा नाच सोड. खवीस आहे नवरा तिचा. खवीस असला तरी तुमच्यामुळं काय चालतंय व्हय त्याचं? हे बघ, मला मधी गुतवू नगस. तो नुसताच हसला. गेला. काय बोलणार त्याच्या पुढे? 18-20 वर्षांचा बच्चा. थोबाडात तरी देता येते होय. बायको म्हणली, हे नवधंद कवापासनं सुरू केलं सा? कसलं धंद? भानगडी जमवून द्याचं. छ्या, खुळी पोरं, काहीतरी करत्या ती.
तुमच्या सावलीला उभा राहून ते हुमाणा घालायला बघतय, पण गारुडी जीव घेली एखाद्या टायमाला. आणि तसंच झालं. त्याच्या 6 बायकांनी कान चुगली केली. पेटलाच गारुडी. आधीच पेल्याला, त्यात संशय खरा ठरल्याला. जोडापली धाकटी बायको. आला बाटली नाचवीत माझ्या झोपडी पुढं. हे वॉचमना, राहायचं हाय का मरायचं हाय तुला? काय झालं शिरा ताणायला? ते खिरिस्तान कार्ट जवळ करतोस का? ते माझ्या जवळ आलं म्हणून तुझ्या गार पोटात दुखतय? साल्या तुझी फूस हाय त्या पोराला. माझ्या बायकोवरती नजर डालतय. कौवा कही का? आला धावून. छाताडात एक फाईट लगावताच कोसळला खाली. साथही बायका आल्या तर धावून तसा गराजलो. तुम्ही मध्ये पडायचं काम नाही का र भाड्या? हात लावून बघ बरं आमच्या नवऱ्याला. कसा एका झटक्यात इंद्राचा दरबारच दावती बघ तुला. नाही म्हणलं तरी आचाकलो. गारुड्यानं चांगलाच हात धुवून घेतला. एवढा मार खाऊन बी मी गप्प होतो. काय सांगावं? उलटा हात टाकावा तर बायका अंगाला भिडतील. गप्प राहिलो. सरळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. वागळे इन्स्पेक्टर नुकताच नवीन आल्याला. गुरमी उतू चाललेली. गारुड्याच्या बायकांसमोर त्यानं माझ्याच तोंडात वाजवली. बिराडलो. खऱ्या चालीनं वागणाऱ्या माणसाचं काय खरं नव्हं. तरी बी तसाच महिना काढला. खुराक चांगला होता. किलोच्या चपात्या किलोभर मटणाभर हादडायच्या. सकाळ संध्याकाळ 2 बाटल्या दारू ढोसायची. रुमाल नाचवीत फिरायचं वस्तीतनं. सलाम घेत पुढं जायचं. 2 वेळा बिटिंग लुटलं. चकऱ्या फोडल्या. पानपट्टीवाला धोपाटला. 2000 गल्ला गरिबासने वाटून टाकला. नाही म्हणलं तरी माणसं जीव टाकायला लागली. काळ्या रातची हाक मारताच येऊ लागली. एकाएकी पावसाला बी सुरुवात झाली. राम राम धिंगाणा नुसता. सर्गातली भूत जागी होऊन आल्यावाणी एक एक टपोरा थेंब. त्यातच बायकोला कळा सुरू झाल्या. गडबाडलो. पोरग निवांत झोपल्यालं. गलक्यानं बसलं उठून. आसपासच्या झोपड्यातल्या आया बाया आल्या उठून. बाहेर पावसाची चकांदळ. आत ह्यो घाम फोडणारा कालवा. घर तरी कुठं मोठं हाय. तिथंच उठायचं आणि तिथंच बसायचं. पावसात गेलो पळत डॉक्टराकडं. तर आय घाला येतोय कुठं. मस्त हातापाया पडलो. पण नाही, त्याच्या छाताडाला पाजर फुटला. रागच आला मला. अरे माणसाच्या अवलादीचा तरी हायस का? उद्या फळकूट ठेवणार नाही दाराला तुझ्या. घातल्या शिव्या. फार आयबाप उचसून टाकला. बऱ्यात बरं पाऊस होता. नाहीतर माणसं लागली असती तर माग. जवळ पैसा हाय पर डॉक्टर नाही. बायको दगावली बिगावली तर औषधाला माणूस ठेवायचा नाही डॉक्टरच्या बंगल्यात. मनाशी निश्चय करून आलो तर इकडं बायको मोकळी झालेली. पोराचं ट्या ट्या चाललेलं. वर आभाळाकडं तोंड करून हात जोडलं. तसल्या पावसात हाटील गाठलं. लेक झाली होती म्हणून बर्फी आणली. वस्ती भर वाटली. सकाळी पाऊस उघडल्यावरती बाहेर येतोय तर दारामध्ये पोलीस हजर. कायच कळना. बायकोची रडायची घाय. पोराची आरडायला सुरुवात. डॉक्टर फोनवरनं भलतं सलतं वाकला. वैताग माझ्या टकुऱ्याला आला. फौजदारानं भयाण मारलं. 2 तासांत झोपडपट्टी खाली कर. कुठं जाऊ साहेब? वली बाळांतीन हाय घरी. सोनापुरात थडगं बांधून राहा. ताबडतोब झोपडी खाली कर, नाहीतर 6 महिने गजाच्या आडच करतो बघ तुला. आलो रागानं. पाडली झोपडी. केलं गोळा सारं सामान. वले बाळांतीन कळतं पोरग. खांद्यावर बांबू. टाळक्यावरती पत्र्याची पानं घेऊन निघालो. चिखलात धडपडत. 2 मैलावरती आकाशवाणीची हाऊसिंग सोसायटी. टाकली सोसायटीच्या माग झोपडी. माझी मॅच उभी केली. गवंडी मीच. सुतारबी मीच. बायको गारठ्यामध्ये टकोऱ्याला फडकं बांधून तिथंच पॉर टाकून हाताखाली दगड देत होती. पोटात आतडी वळवळत होती. एवढा पोलादावाणी मी गडी. पर पार रंगाचा आऊन शिस झालं होतं. 7-8 दिवस तिथं काढला असतील नसतील तवर आली सोसायटीची माणसं हुकूम घेऊन झोपडी पाडायला. हे देवजा बाहेर ये. काय साहेब? ती छिनाल कशाला बसल्या आतमध्ये? बोलव तिला बाहेर. पर काय झाले तरी काय साहेब? बेकायदा झोपडी पाडायचा हुकूम आहे सोसायटीचा. हे बघा, ही हाऊसिंग सोसायटी आकाशवाणीच्या साहेबांचीच आहे. मी बी तिथला सरकारी कामगार आहे. तो कायदा साहेबाला सांग, काढ सामान बाहेर हितनं. माझी बायको तान्ह पॉर पाचता पाचता उठून बाहेर आली. हातापाया पडायला लागली.
पण कुठं कोण ऐकतोया. रागच आला. जसं साहेबानं माझ्या बायकोलाच ढकललं तसं तर माझं टकुरच फिरलं. काढला तिथलाच वावभर बांबू. लावा बघू हा झोपडीला. अरे भेटतो तुला. गव्हर्नर लागून गेलास वय तू. दम देतोयस त्या. तुम्ही पाडा तर झोपडी. दोघा तिघांनी दिली झोपडी ढकलून. तसं धावलोच पुढं. एका टिप्पिऱ्यात पहिला साहेब पाडला. दुसरा तुडवून चिखलात दुमता केला. पार कागदपत्र टरकिवलीत. बाकीची दोघं सुटली तर पळत. पोरग रडायला लागलं, नाहीतर त्यासनी बी ताणून ताणून धरणार होतो. पार नारळ फोडल्यावानी कवटीची भकलं करणार होतो. काय रे चुकलं माझं घुबडांनो. नवी जागा मिळस्तवर राहत होतो मी. काय जागा उरावरती बांधून घेत नव्हतो. सरकारी कुत्र्यावाने अंगावरती येतायसा वय माझ्या. जाटमारी फाशी झाली तरी मी खोपट हलवणार नाही. हुयाचं तेच झालं. सरकारी नोकरावरती हात टाकला. या सबबी खाली आणखी एक गुन्हा दाखल झाला. बायकोनं तर धीरच सोडला. काय करावं काय कळना. 7 दिवस पोलिसांनी गजाआड ठेवलं. सुटलो तसं हापीस गाठलं. रोजची वळखीची माणसं, पण कोणी वळख द्यायलाच तयार नाही. सरळ साहेबाच्या हापिसात घुसलो. एक बोलतोय वय साहेब. ऐकून घेणं बाजूलाच राहिलं. सरळ हातात डिशमिश केल्याची नोटीस. मस्त हात जोडलं तर, पण काय उपयोग नाही. लव्हाराच्या भात्यात कोंबल्यावाने पार गुदमरून गेलो. नोकरी गेली हे बायकोला खरंच वाटना. उगे काहीतरी सांगू नकासा. एवढ्याशा कारणावरनं नोकरी व कशी जाईल. ही बाया शपथ गेली. माझ्या आईच्या रक्ता शपथ गेली. भया बया बया बया. देवा काय रह्यो याप म्हणायचा. असं नशीब नाचिवतंय आमचं. शेवंते मी पार गळून गेलोया बघ. तुम्ही तिकडं गेलासा. माणसांनी पार खोपटाची वाट लावली. आता कुठं वर राहायचं. उघड्यावरती. भाऊजाईच्याकडे जाऊया का. भीक मागीण पर त्याच्या दारात जाणार नाही. गावाकडच्या घराला कुलूप लावून हिता आलो ती त्याच्या दारात जाया नाही. फुटपाथवर दिवस काढू, पण मानानं राहू. कशाचं मानानं राहतायसा. पार जीव जायाची पाळी आल्या. धीर का सुडतीयास. कुणावरती नसला तरी देवावरती विश्वास हाय माझा. गरीब माणसं नाही ती देवाला दिसत. दिसत्या ती, चढ दिसत्या ती. उघड्यावरती संसार थाटल्याला. जवळ मढ्याच्या तिरडीवाणी बांबू पडल्यालं. पत्र्याची पानं चिखलात रुतल्याली. 4 दिवसात सुकलं. जवळ होतं नव्हतं तेवढं पैसे संपलं. आता काय करायचं. बायको म्हणली. नोकरीतलं काय पैसे राहिलं असलं तर बघा इचरून. बरी आठवण केलीस. काय मिळतील ती घेऊन या. ह्यो झोपडीचा सराजम टाकूया इकून. गाठूया गाव. 4 शिवारात मानानं रोजगार करून जगू. हक्काचं घर हाय गावी. एखादं दुभतं जनावर पाळू. मिरची कांदा भाजीपाला वरचा मिळतो. पोरं एकदा करती झाली की मग निवांत झालो. तिच्या सपनाचं नाही म्हणलं तरी कौतिक वाटलं. गाठलं हापीस. मागितलं पैसा. टोलवा टुलवी सुरू झाली. मी अर्ज दिला, पण कोण थांग लागून देतय व्हय. साहेब तर चिमणी छाप फटाकड्यावाणी लगेच फुटायचा. 8 दिवस हेलपाट मारलं. 9व्या दिवशी घेतला लोखंडी बांबू. अंगातला सदरा काढला. उघडा बंब नुसत्याच पॅन्टवर गेलो साहेबाच्या हापिसात. साहेब पैसे पाहिजेत. कसलं पैसा. उचलला बांबू. दांडनिशा आपटला टेबलावर. नोकरीवनं काढलं सामाला. वर मला विचारतायसा वय पैसे कशाचा. लय टाकलाव नोटा पिकल्यावाने करतायसा. वले बाळंतीन घेऊन मी फुटपाथवरती राहतोया. माझं पैसे मला द्या. 2 टायमाला माडगं खाऊन जगीन. गाऱ्या डोळ्यांचा साहेब घाबरला. समजूत काढायला लागला. पगारातलं राहिलेलं 200 रुपये मिळालं. आलो बायकोजवळ. गरम चहा पेलो. बांबू पत्रा ह्यासने गाठलं गिराईक. टाकला सारा माल 150त खपून. बायको पोरीला पाजत म्हणाली. आता जीवात जीव आला बघा. माझं बी तुझ्यावाणी झालं होतं. आता थांबायचं नाही. रात्रीच्या गाडीनं गाव गाठायचं. जेवण तरी कर. करती की. जरा जाण बघा कुठं मिळतंय का ते. टायर नारळाची केसरं कागद गोळा करून आणलीत. त्यावरच कशा तरी अर्ध्या कच्च्या 3 भाकऱ्या थापल्या. जाऊन गाड्यावरनं भजी आणि कटाची भाजी आणली. सगळ्यांनी चवीनं खाल्ली. मी अर्धीच भाकरी खाऊन बायको पुढं अर्धी ठेवली. का व तेवढी सरना झाल्यावर तुम्हासनी. अगं भूक पार मिलिया बघ पोटातली. खा तू. नक मला. अगं खा.
पोरासाठी त्याशिवाय दूध ग कसं येणार? सत्यानं वागून काय मिळवलासा तुम्ही? समाधान. दुसरं काय? गावाकडे जिमनी गुतल्या नसत्या तर कशाला ग इकडं आलो असतो. आता पुन्हा म्हणून मुंबईचं नाव नक. लय रगात आटलं. कुठं जाईल तिथं भूता हायतीच इथं. पडलो जरा, बिडी वडली, उठलो, सामानाची बांधाबांध केली, खांद्याला गठुळ, टाळक्यावरती पोतं घेऊन निघालो. पोरग खंदील नाचवीत मोहरं पळायला लागलं. बायकून तान्ह पॉर सावरीत या गटुळ्या टकुऱ्यावरती घेतलं. गरिबाचा संसार. ताटवाट्या, पितळ्या, खिळमुळं, धतुडं, हातरून, पांघरून, तुटक्या चपला, प्लॅस्टिक मण्यांचं दागिनं, काठी, कुऱ्हाड, चाकू, सळी, बाटल्या, हाताला गावल ते आत कोंबल्यालं. अंगातलं रगात तशा ह्या महत्वाच्या वस्तू. संसार त्याशिवाय थोडाच हुतूया. टाळक्यावरलं वझ सावरी ठेसनाच्या रोखानं आम्ही पायी चाललो होतो. जणू दूरवरच 200 मैलावरच माझं जन्मगाव मला खुणावत होतं. जणू देवानं तिथल्याच मातीत आमचं नशीब कायमसाठी पेरलं होतं.